मला वेळ दिलाय मालक, फक्त 1.5 मिनिटं. खायला खूप आहे, पोटात भूक आहे, पोळीवर तूप आहे, दाराला कुलूप आहे, अशा अवस्थेत मी आता सापडलोय. पण मला खात्री आहे आज आपण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलोय. आदरणीय वैकुंठवासी शौकत भाई यांनी काय काम केलं आणि त्या कामाच्या निमित्तानं 1000 किटाचं वाटप आहे. कारण दान करणाऱ्याचं मन आबाळा एवढं असावं लागतं, ते मागून मिळत नाही, ते जन्मजात असावं लागतं. हे शौकत भाईची खरी ताकद आज आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. कारण आज पवित्र रमजान महिना आहे आणि मुस्लिम समाजामध्ये 786 आकडा हा पवित्र आहे, शुभ मानला जातो मालक. आणि आपल्या हिंदूमध्ये 21. 786 बेरीज करा, 7 आणि 8 15, 15 21. आणि आपल्या गणपतीला आपण 21 मोदक वाहतो आणि 21 हराळीच्या दुर्वा वाहतो. म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई मिल रहे थे जो भाई भाई हा नारा बहुळ चालून अख्ख्या महाराष्ट्रात दिलाय, असं मला या ठिकाणी ठामपणाने म्हणा वाटतं. आता सांगितलं आमच्या पांढरे साहेबांनी की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सभापती मुस्लिम समाजाचा कैलासवासी अगदी बाबुरावांपासून या तालुक्यातील नाळ की सगळी समाजातील जाती धर्मातील लोक एकत्रित येऊन नांदत राहिली. इथं जात धर्म पंथ कधी आला नाही. एक शिवव्याख्यात म्हणून कोरेसर मला बोललं पाहिजे, छत्रपती शिवरायांनी नाना रायगडावर राज्याभिषेक सोहळा उभा झाला आणि हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधला आणि राजानं बोलवलं की रायगड बांधतोय पण यात काही कमी जास्त आहे का बघा. शिवाजी महाराज निवडक मावळ्यासकट गेले, राजाने नजर टाकली रायगडावरती आणि राजाने सांगितलं किल्ला भव्य दिव्य बांधलाय, फक्त एकच जरा मला थोडं वाटतंय जरा बदल करावा. इंदलकर म्हणले काय बदल करू? राजे म्हणाले आपल्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक आहेत, त्यांना नमाज पढण्यासाठी एखादी मस्जिद झाली पाहिजे, ती मस्जिद सुद्धा रायगडावरती बांधली. हे हिंदू मुस्लिम शीख ईसाई मिल रहे थे जो भाई भाई हे काम करत असताना आवर्जून याचा उल्लेख केला पाहिजे. खरं तर रमजान महिना आहे, असलमभाई सभापती आहेत आणि मोहोळमध्ये नगरसेवक 3 भाजपाचे आहेत. मला वाटतं छातीवर हात ठेवून नाना पायगुण फार महत्वाचा आहे. जिल्ह्याचा आपण अध्यक्ष झाला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झेडपी असो, महानगरपालिका असो, नगरपंचायत अनगर असो, मोहोळ असो, जिकडं तिकडं भाजपा. त्यामुळं भाजपा फक्त हिंदू नाही, हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्म पंथाला घेऊन जाणारा एकमेव पक्ष आज महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगात भाजपाचा झेंडा लागला. आणि आपण सगळेजण साक्षीदार आहात. अजय भाई आदरणीय शौकत भाईचा उल्लेख मालक मी याच्यासाठी करतो, मी द्राक्षी बाग लावली होती. आज माझ्याकडे 7 एकर बाग आहे, 2 एकर द्राक्षी मी उभा केली. शौकत भाई आले म्हणले इतकं चांगलं शेत आहे, 2 एकरच बाग का लावली, अजून वाढव ना. मी म्हणलं शौकत भाई जरा अडचण आहे पैशाची. 7 एकर बाग शौकत भाईने मला उभा केली, ते बागेवर पैसे मी फेडले. एखाद्याला मदत कशी करायची त्यांच्याकडून आम्ही मालक शिकलो आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून मला या वाटलं ही कुठेतरी एकमेकांची जाणीव आहे. माणूस दिल्या घेतल्यानं मोठा होत नाही, पण एखाद्याला मदत केली माणूस कधी जीवनामध्ये. पत्रकार अरुण भोसले साहेब आवर्जून हे का सांगतो तर मला हे सांगावं लागलं. फक्त एकच सांगेन, या महाराष्ट्रामध्ये ना चिंता ना भय, नागनाथ महाराज की जय. ही नागनाथांची नगरी आहे लखनभाई आणि ह्या नगरीमध्ये सगळेजण एका गुन्ह्या गोविंदानं वागत असताना कुणी जर नाना एखादं राजकारणासाठी जर विष पेरत असेल तरी जनता कधी त्याला माफ करत नाही. कारण हे गुन्ह्या गोविंदानं नांदणारं गाव शहर आहे आणि हाच एकोपा अखंड राहावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि शौकत भाईनं जे काम केलंय त्याच्याबाई आता ही जबाबदारी तुमच्यावर आहे आणि आम्हाला खात्री आहे ही सगळी आदरणीय मालक असतील, नाना असतील, हे सगळी सतीश आप्पा सगळी मंडळी आपल्या पाठी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे भविष्यात सुद्धा तुम्हाला कुठे कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. मी एवढंच म्हणेन आमच्या भाषेत, काटे केतकीच्या झाडा आता जन्माला केवढा, नारायण वरुण कठीण परी अंतर जीवन फणसाच्याही अंगी काटे परी अंतरी अमृताचे साठे. असा अमृताचा साठा असणारे शौकत भाई होते, तो साठा अखंड राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.